पिंड पदावरी हे पिंड पदावरी पिंड पदावरी पिंड पदावरी आपुले करी दिला 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 आपुले करी माझे झाले गयावर जन माझे झाले गयावर जन माझे झाले गयावर जन पितरांचे ऋण फिटले पितरांचे ऋण फिटले पितरांचे ऋण फिटले पितरांचे ऋण फिटले पितरांचे ऋण केले कर्मांतर केले कर्मांतर केले कर्मांतर केले कर्मांतर मारिली हरिहर बोंब मारिली हरिहर मारिले हरे हर बोंब मारिले हरे हर बोंब मारिले हरे हर बोंब मारिले हरे हर माझे झाले गयावर माझे झाले गयावर झाले गयावर माझे झाले गयावर पितरांचे ऋण फिटले पितरांचे फिटले पितरांचे ऋण फिटले पितरांचे ऋण फिटले पितरांचे ऋण फिटले पितरांचे ऋण तुका म्हणे माझे हो तुका म्हणे तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे उतरले ओझे भार 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 उतरले ओझे माझे झाले गयावर माझे झाले गयावर झाले गयावर माझे झाले गयावर पितरांचे ऋण फिटले पितरा फिटले पितरांचे ऋण फिटले पितरांचे ऋण फिटले पितरांचे ऋण फिटले पितरांचे ऋण विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबा 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 विठोबा
पिंड पदावरी पिंड पदावरी पिंड पदावरी पिंड पदावरी पिंड पदावरी पिंड पदावरी हो पिंड पदावरी 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 पिंड पिंड पदावरी पदावरी दिला अपनी हे दिला 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 हे दिला करे दिला गयावर देना पुरे करी रे दिला दिला पुलिए करी दिला पुलिए करी दिला पुलिए करी दिला दिला पुलिए करी दिला पुलिए करी माझे झाले गयावर जन माझे झाले गयावर जन फिटले पितराचे ऋण फिटले पितराचे ऋण पिटले पिटले पिटले
पद सानी रे द मरे मला बरे मग पिटले हरी पिटले पितराचे हे पदनी सारे रे 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 नि ध नि ध नि ध ब म ग रे ध म ब ध नि ध म ब ध नि ध म ब ध नि ध भिटाले भिटाले सारे ग म प म ग रे ध नि ध नि ध नि ध ब ध नि ध म ब ध नि ध म ब ध नि ध म ब ध नि ध हे भिटाले पितरांचे ऋण पिटले पितरांचे ऋण ऋण पिटले
पद म प ग म रे ग स रे स रे ग रे ग रे ग ग म पद पद सा नि द प म पद प म ग रे स रे ग रे ग ग ग रे ग म ग म ग म पद प पद नि धनि 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 द प पद म प ग म रे ग स रे ग रे ग रे ग म ग म ग म पद पद सा नि पिठरे ग रे सा नि ध प म पद प म ग रे स रे ग म ग म पद प पिठले पितरांचे ऋण पिठले पिठले पितरांचे ऋण विठ्ठल विठ्ठला विठ्ठला हे विठ्ठला विठ्ठल विठ्ठल हरी जय हरि विठ्ठल देव तुकाराम हरिनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की तुकाराम महाराज की जय विठ्ठल 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 पिंड पदावरी दिला आपुले करी माझे झाले गया वर्ज फिटले पितरांचे ऋण केले कर्मांतर बोंब मारिली हरिहर माझे झाले गया वर्ज फिटले पितरांचे ऋण तुका म्हणे माझे भार उतरले ओझे माझे झाले गया वर्ज फिटले पितरांचे ऋण समचरण सरोज सांद्र नीलांबुदाभ जघन निहित पाय मंडन मंडनाना तरुण तुलसी माला कंधर कंजनेत्र सदय धबलहास विठ्ठल चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संधाज्या त्यांचे कृपादाने कधीचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका श्री गुरुचरण सरोज रजनी जमुन मुकुर सुधारी वर्णव रोगवर विमल जसू जो दायक फल चारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु हर भूकलेश विकार ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्वमशादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तमो नमः हे दुःखभाजन मारुतनंदन सुनलो पवन सुत बिनती बारंबार 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 पवन सुत बिनती
विनती वारंवार सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते विठ्ठला विठ्ठल 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 पिंडपदावरी दिला पुलेकरी माझे झाले गया वर्जन विठ्ठली पितरांचे ऋण प्राप्त प्रसंगी शिवे करता निवडलेला भंग महान भगवत भक्त वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे भीष्मवंद्य संत असणारे श्रीमंत संत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा पिंडदानाचं महत्व वर्णन करणारा आणि त्याच बरोबर जे आपल्यावरती अनेक ऋण आहेत त्यापैकी पितृऋणातून मुक्ती देणारं या जगतातलं एकमेव ठिकाण आहे त्या तीर्थक्षेत्राचं वर्णन या अभंगामध्ये महाराज करतात विठ्ठल 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 शिवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार ज्या निमित्ताने या ठिकाणी अगणित पुण्य प्राप्त करून देणारे जे साधन आहे ज्याला परमार्थिक क्षेत्रामध्ये नामयज्ञ म्हटलं गेलं नाम जप यज्ञ तो परम पावन बाधू न शके स्नानादि कर्म नामे पावन धर्माधर्म नाम परम वेदार्थ 4 वेद 6 शास्त्र आणि 18 पुराणाने त्याच्यामधून सार निवडून काढलं त्याला म्हणतात नामयज्ञ विठ्ठल 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 किती ताकद त्याच्यामध्ये बरं सांगतात या नामयज्ञामधून निर्माण होणारं जे पुण्य आहे जे प्राप्त होणारं पुण्य आहे भगवत नामचिंतनामधून ना कोणी मोजणारा जन्माला आला आणि भविष्यामध्ये कोणी जन्माला येणार नाही म्हणून माऊली सांगतात पुण्याची गणना कोण करी म्हणून तो नाम जप यज्ञ ज्यांच्यामुळे या ठिकाणी संपन्न होतोय असे परमभाग्यवान असणारे आपणा सर्वांचं आवडतं व्यक्तिमत्व दौलती उर्फ बाप्पू प्रभू ओमासे आणि बापूंना जाऊन आज 1 वर्ष पूर्ण झालं आणि गेल्यानंतर सुद्धा ज्यांच्या जीवनामध्ये अशा प्रकारचा नामयज्ञ संपन्न होणं हे भाग्याचं लक्षण आहे तसे अनेक जण या भूतलावर जन्मालाही येतात निघूनही जातात पण ज्याच्या प्रित्यर्थ अन्नदान असेल वस्त्रदान असेल द्रव्यदान असेल आणि अगणित पुण्य प्राप्त करून देणारं जे साधने नामयज्ञ संपन्न होत असेल या गोष्टी करता 2 गोष्टी आवश्यक ज्याच्या जीवनामध्ये त्याच्या जीवनामध्ये नामयज्ञ अन्यथा नाही 1-2 कारण आहे कुठले एक स्वजीवनामध्ये सत्कर्माच्या माध्यमातून ज्याच्या जीवनामध्ये पुण्य अर्चित झालेला आहे ऐका मग तो परोपकार असेल लोकांच्या अडीअडचणीमध्ये जे धावून गेलेले असतील जो संकटात असेल त्याला संकटातून सोडवलेला असेल कुणी तहानेलेला असेल त्याची तहान भागवलेली असेल कुणी भुकेलेला असेल त्याची भूक भागवलेली असेल हा परोपकार ज्याच्या जीवनामध्ये घडला नामचिंतन ज्याच्या जीवनामध्ये घडलं प्रभुदर्शन ज्याच्या जीवनामध्ये घडलंय ही पुण्यप्राप्तीची अन्य जेवढी काही साधन आहे त्या साधनाच्या माध्यमातून ज्याच्या जीवनामध्ये सत्कर्म घडलेलं आहे आणि पुण्य अर्चित झालेलं आहे ती एक कारण आहे आणि दुसरं कारण कुठलं आहे तर दुसरं कारण हे की त्या माता पित्याच्या पोटी जर संतती सद्विचारी असेल सदाचारी असेल सद्वृत्तीची असेल मातृपितृभक्त असेल आई वडिलांना मानणारी असेल मातृपितृ ऋण स्मरण ठेवणारी असेल तर ते एक कारण आहे अशी 2 कारण स्वकर्माबरोबर
स्वसंतती जी आहे ही जर त्याच्याकरता आमचे जगद्गुरु तुकाराम महाराज एके ठिकाणी गोड वर्णन करतात, बाबा संतती जर सद्विचारी असेल तर अशा आई वडिलांच्या जीवनामध्ये ते हयात आहेत तोपर्यंत त्यांची सेवा मनोभावे वृद्धापकाळामध्ये आणि ते निघून गेल्यानंतर त्यांच्या सद्गती करता त्यांच्या परमगती करता या कर्मभूमीवरती या मातृभूमीवरती या जन्मभूमीवरती सत्कर्म अर्चित करणं पुण्य अर्चित करणं आणि त्यांना अर्पण करून सद्गती मिळवून जे देतात त्यांना पुत्र अशी शास्त्रामध्ये व्याख्या आहे. मग जे आई वडिलांना मानत नाहीत ते संतती ठरेल, सगळे पुत्र ठरत नाहीत. त्रत्रायती शास्त्र पुत्राची व्याख्या सांगतात. त्र म्हणजे तारणारा, आपल्या आई वडिलांचा उद्धार करणारा, शास्त्र त्याला पुत्र म्हणतंय. जे पित्रा ते तारिती पूर्वजाते उद्धरिती सुपुत्र त्याते म्हणते ते पुत्र संतती दुर्लभ. जे पुत्राते तारिती पूर्वजाते उद्धरिती सुपुत्र त्याते म्हणते ते पुत्र संतती दुर्लभ. पुत्र दुर्लभ दयाचा हरीख देवा वाटे देवा तयाचा एक वाटे देवा तयाचा हरेक वाटे देवा तयाचा हरेक. हे पुढी कन्या पुत्र होती ते सात्विक तयाचा हरिक वाटे होती जे सात्विक दयाचा हरिक दयाचा हरिक वाटे देवा वाटे एकदा टाळी वाजवा या सगळ्यांना, कारण या कलेकरता आयुष्य वेचलेलं असतं. कला सामान्य गोष्टच नाही. भरपूर आयुष्यभर काही माणसं प्रयत्न करतात पण कधी अभंग म्हणायला येत नाही, कधी स्वर लावायला येत नाही. बाथरूम सिंगर बरेच आहेत, बेसुर ओरडणारे बरेच आहेत. हा, पण गोड वाजवणं आणि गोड गाणं ही एक परमेश्वराची देण आहे. आणि त्या गोष्टी करता आयुष्यातला प्रत्येक क्षण काय झालेला असतो, वेचलेला असतो. म्हणून कलेची कधी किंमत करता येत नाही. विठ्ठल 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 हेच आमचे गोड कलाकार जर अमेरिकेत असते तर वेगळे पण बघायला मिळालं असतं. कारण कसं आहे, जिथं पिकतं पुढं म्हणा विठ्ठल 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 हे कारण सांगितलं. जगद्गुरु तुकाराम महाराज त्या लेकरांना धन्यता देतात. बाबा शब्द कोणाचे आहेत? पंचम वेद ज्यांनी निर्माण केला जगद्गुरु तुकाराम महाराज धन्यता देतात. कुळी कन्या पुत्र सात्विक वृत्ती ज्याची तयाचा हरीख. भगवान परमात्मा हरिक म्हणजे हर्षित होतात, आनंद वाटतो भगवंताला देवाला. का? जे आई वडिलाची आनंदाने सेवा करतात, मातृपितृ भक्त आहेत. कारण आजच्या विज्ञान युगामध्ये, पुढे जाऊन सांगू का, मोबाईलच्या युगामध्ये, त्याच्या पुढे जाऊन सांगू का, 5Gच्या युगामध्ये, आता 5G आलंय तरी काही ठिकाणी रेंज नाहीच बाबा. अखंडपणे रेंज आहे. जुना काळ बघा, तेव्हा मोबाईल अखंडपणे 4G 2G 3G 5G आहे. एकच फुल रेंज याची ज्याचं नाव आहे गुरुजी. एक विद्यार्थ्याला मुस्काडीत लावल्याबरोबर तो फुल रेंज मध्ये यायचा, ती 5Gच्या पुढची रेंज मध्ये गुरुजी. आता छड्या नाही. आधुनिक युगामध्ये वृद्धाश्रम निघाला. हा कशाचा परिणाम आहे? म्हणून कित्येक कीर्तनामध्ये मी मुद्दाम म्हणून सांगतो बाबा,
संपत्तीची शिदोरी लेकराच्या हातात देण्याकरता रात्रीचा दिवस करतात ते आई बाप, हाडाची काढ करतात ते आई बाप, रक्ताचं पाणी करतात ते आई बाप. ऐका, पण त्याच शिदोरी बरोबर एक शिदोरी अशी द्या ज्या शिदोरीचं नाव आहे सुसंस्कार. सुसंस्काराची शिदोरी जर आपल्याला देता आली, संपत्ती कमी जास्त असू द्या, तो त्या बळावरती त्या ताकदीवरती लात मारेल तिथं पाणी काढण्याची ताकद निर्माण होती त्या लेकरामध्ये. पण कमवून ठेवलेल्या आईबापाने जर त्याची किंमत नाही कळाली आणि आईबापाची किंमत ज्याला नाही कळाली तर संपत्ती तर नाहीच राहत. पण आईबाप वृद्धाश्रमामध्ये कितीतरी येतात, अनेक वृद्धाश्रम गच्च भरलेत. कोण आहे? माझा मुलगा अमुक आहे, माझा मुलगा तमुक आहे, माझा. म्हणून धन्यता त्यांना नाही जे सात्विक आहेत, जे सद्विचारी आहेत, जे मातृपितृ भक्त आहेत, अशांना जगद्गुरु तुकाराम महाराज धन्यता देतात. धन्य माता पिता दयाचे, त्या आई वडिलांना सुद्धा धन्यता देतात. बाबा का महत्व सांगितलं याचं एकच कारण आहे, ज्या सेवे करता भगवान परमात्मा अक्षरशः हजारो हजारो वर्ष तपश्चर्या करणाऱ्याच्या स्वप्नात सुद्धा न येणारा तो विटेवर उभा असणारा भगवान कृष्ण परमात्मा महाराज वर्णन करतात. योगियांचे ध्यान ध्याताना तुडसे, योगियांचे ध्यान ध्याताना तुडसे, योगियाच्या ध्यानी ध्याताना तुळसी, योगियाच्या ध्यानी ध्याताना तुळसी. तो तू आम्हापासी मागे पुढे, तो तू आम्हापासी मागे पुढे, तो आम्हापासी मागे पुढे, तो आम्हापासी मागे पुढे, तो तू आम्हापासी मागे पुढे, तो तू आम्हापासी मागे पुढे. अनंत जन्मीचे विसरल दुःख, 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 अनंत जन्मीचे विसरल दुःख. गोड वर्णन आहे. योगियाचे ध्यान ध्यान हजारो वर्ष तपश्चर्या आहे. पण महाराजांचा पुढचा शब्द आहे, न आतुडती, न आतुडणारा, न कळणारा, न प्राप्त होणारा, तो आम्हापासी मागे पुढे. काय केलं मी? फक्त नामचिंतनाचा आश्रय, त्याने प्रसन्न होतो. दुसरी सेवा त्याला आवडणारी आई वडिलांची सेवा, आई वडिलांची सेवा त्याला आवडते. आणि तो भगवान आई वडिलांच्या शिवे प्रित्यर्थ प्रसन्न झाला. आणि जगातलं एकमेव ठिकाण आहे. आज बापूंचं वर्ष श्राद्ध ही या ज्या काळामध्ये ती वेळही अतिशय महाराष्ट्राच्या पावनभूमीमध्ये ज्याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड त्याच्यामध्ये नोंद ज्या वारीची झाली आहे, गिनीज बुकामध्ये वारीची नोंद आहे आपल्याला. का बरं? कोणालाही निमंत्रण न देता लाखो, जवळजवळ 10-12 लाख माऊलींच्या बरोबर, 8-10 लाख जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या बरोबर, आणि कुठे वाद नाही, कोणाला वाईट बोलणं नाही, कुणं भांडणं नाही, तंटा नाही. प्रत्येकाला हाक मारायची म्हटल्याबरोबर एकच मुखातून शब्द बाहेर पडतो, त्याचं नाव आहे माऊली. माऊली थोडं बाजूला सरता का? माऊली अहो हे देता का? माऊली थोडं पलीकडे होता का? माऊली शिवाय शब्द नाही बाबा. अशी जगातली एकमेव वारी म्हणजे पंढरपूरची वारी आहे. आणि त्या वारीचा काळ आहे. आज पालखी जगद्गुरु तुकाराम महाराजांची अकलूज या मुक्कामी विसावणार आहे. इंदापूरमधून सराटी या मुक्कामी विसावणार आहे. इंदापूरमधून निघाले आणि हे सगळी मंडळी या कालावधीमध्ये कार्यक्रम करायचं म्हणजे फार कठीण आहे. पण आमचे परममित्र असणारे आपल्या बागवाडीचं वैभव आहे, आमचे सुनीलजी ओमासे चेअरमन, यांचा आग्रह बाबा, हे तिघही
बापूंचे सुपुत्र, सगळी जबाबदारी सुनीलवरती सोपरली. सगळं सुनील त्या क्षेत्रामध्ये तू आहे. आणि एक आहे बघा, आपला कुणी माणूस एखाद्या क्षेत्रामध्ये असेल तर त्याच्यावरती जबाबदारी टाकावी, ती व्यवस्थित होते. ज्याला कधी तांबडी माती बघितली नाही त्याच्यावर कुस्तीचा फड चालवायची पाळी आली, काय त्याला कळायचे डाव प्रतिडाव. ज्या क्षेत्रात माणूस गेलाय त्याच्यात, ज्याला राजकारण कधी तपास नाही त्याला उभा केलंय, काही कळत नाही. त्या क्षेत्रात तो ज्ञानी आहे. तसं आमचा सुनील या क्षेत्रामध्ये जबाबदारी, तिनेही बापूंच्या सुपुत्रांनी सुनीलवरती जबाबदारी टाकल्यानंतर मग आम्ही एवढं नियोजन करावं लागलं या गोष्टी करता. कारण सगळी आमची गोड मंडळ, विशाल महाराज पालखीतूनच आले. विशाल म्हणजे वाजवणं बघा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये. आणि सुरुवातीचा काळ तर बराचसा माझ्याबरोबर विशालचा आमचं बरीच वेळा चर्चा होते. फार अतिशय स्वतःच्या कलेने नाव अनेक जिल्ह्यामध्ये, अनेक तालुक्यामध्ये, जवळजवळ महाराष्ट्रामध्ये ज्यांनी आपल्या कलेच्या माध्यमातून आपलं नाव लौकिक वाढवलं असे आपले विशाल महाराज यांच्याकरता एकदा टाळी वाजवा. त्याचबरोबर महेश महाराज शिंदे नातेपुतेकर, अतिशय गोड, अतिशय गुणी गायक, अतिशय संगीत विशारद असणारे आमचे महेश महाराज, त्यांच्याकरता एकदा सगळ्यांनी टाळी वाजली. त्याचबरोबर हरिभक्तीपरायण सागर महाराज खरात, वा वा वा, अतिशय गोड आवाज. राहुरी, वा वा, बारामतीला हे शिक्षक आहेत. सगळ्यांना अति आग्रहाने बोलावलं. आणि हे जे गरज आहे, ज्या गोष्टीची गरज आहे ती गोष्ट हवीच असते. इथे कुणीही चालत नाही, इथं जातीचाच लागतो, त्या त्या जातीचा. तू का म्हणे येथ पाहिजे जातीचे येरा गाभाळ्याचे. म्हणून तुम्हाला सुद्धा बोलवले आमचे खिलारे महाराज, गोडा शबराज सम साधली गाड्याला. खिलारे महाराज शिंगवादक, सुनीलजी महाराज हार्मोनियम वादक, त्याचबरोबर आपले टाळकरी आहेत, माऊली महाराज डोळे पुढे आहेत. कुठे गेले? त्यांच्याकडे जबाबदारी दिली टाळाची. बाबा आमच्या आवाडांना इकडे चोपदार आहेत. फक्त स्टेटस ठेवत जाऊ ना गड्या. हो विठ्ठल, हो विठ्ठल, त्याचबरोबर आपलं दुसरा उभरता मृदंगाचारी आपल्या वस्तीवरचा ओमकार. पोरं तयार होत नाही. इकडं भजनाकडे यायचं म्हणलं की पोरं तोंड काढतात. मोबाईल किती वेळ घेऊन बसतील. बघा एक मोज सांगू का तुम्हाला, संस्कार कसे होतात. ऊसाचा एक ट्रॅक्टर वाजत जाऊ द्या, इथपासून इथपर्यंत किती मिनिटं लागतील त्याला? 5 मिनिटं, 7 मिनिटं, 10 मिनिटं पकडा. 10 मिनिटात ट्रॅक्टरवरती एक गाणं वाजत गेलं ते दिवसभर लेकरू पाठ करून टाकतात. संस्कार कसे होतात. आणि एखादा परमार्थातला एक अभंग, एक चरण पाठ करायला सांगा बरं लेकराला, लवकर होईल का? नाही. वाईट गोष्ट लवकर, आणि त्याला प्रयत्न करावा लागत नाही, आपोआप अंगी बांधल्या जाते. पण चांगल्या गोष्टीची तिची प्राप्त करण्याकरता तिची साधना करावी लागते, तेव्हा प्राप्त होते. तशी साधना करणार आपल्या वस्तीवरचा ओंकार उमासे उभरता गायक आहे. त्याचबरोबर या परमार्थिक क्षेत्रामध्ये आमचे दत्तू उमासे, त्याचबरोबर दिलीप खटके, कळसकर म्हणलं की हे 3 जण आमचे बाकीचे अकोलेकर. अशी सुंदर अशी टीम तयार झाली. तरुण क्षेत्रामध्ये, परमार्थिक क्षेत्रामध्ये आलं तर त्याला जगद्गुरु तुकाराम महाराज संत महात्मे वेगळी धन्यता देतात. विठ्ठल विठ्ठल त्या आई वडिलाच्या सेवे करता भगवान परमात्मा या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. या सुखा कारणे देव वेडावला. या सुखा देव वेडावला. वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. ते सुख, तो आनंद प्राप्त करण्याकरता कुठे मिळाला? या महाराष्ट्राच्या पावनभूमीमध्ये. दुसरा आनंद, दुसरं समाधान पंढरपूरच्या वाळवंटाजवळ आपल्या आई वडिलांची नितांत सेवा करणारा. किती मनोभावे सेवा केली असेल पुंडलिकाने.
देव प्रसन्न होण्या इतपत किती मातृपितृ सेवा केली असेल. अगोदरचं जीवन वेगळं आहे, पण ज्या वेळेस गुरु कृपा झाली, संत कृपा झाली आणि संत कृपा झाल्याबरोबर जीवन इतकं बदललं, अज्ञान अंधकार निघून गेला आणि दिव्य प्रकाश प्राप्त झाला. त्या प्रकाशाने देवाला सुद्धा धरतीवर उतरावं लागलं. इतकी मातृपितृ सेवा ज्याने केली त्यांचं नाव आहे पुंडलिक. लाडक्या पुंडलिकासाठी थांबला देव बाळवती, थांबला देव बाळवती. लाडक्या सगळं गायल्यावर 2 वाजतील. विठ्ठल 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 विठ्ठल. काय केलं? एकच फक्त आई वडिलांची सेवा. म्हणून एक आहे, एक सांगू का, ज्यांचे ज्यांचे आई वडील घरी आज हयात आहेत त्यांच्याकरता बोलून जातो. जोपर्यंत ते आपल्या घरात आहेत देवपूजा नंतर करा. पहिलं अंघोळ झाल्याबरोबर आई असेल वडील असेल त्यांच्या चरणावर मस्तक ठेवा. देवाचा आशीर्वाद प्राप्त होण्या इतपत, ऐका, देवाचा आशीर्वाद प्राप्त होण्या इतपत आपल्या जीवनामध्ये तितकी सेवा घडेल न घडेल सांगता येत नाही. ऐका, इथं मगाशी प्रमाण सांगितलं तुम्हाला, योगियांचे ध्यानी तो करतात तरी लवकर कृपा प्राप्त होत नाही. पण एकच आशीर्वाद असा तुम्हाला प्राप्त होणार आहे, तुम्ही चरणावर डोकं ठेवल्याबरोबर तुमचं कल्याण इच्छिणार आहे. जिवंत देव आपल्या घरात आहे, त्यांचं नाव आई बाप आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. त्यांची उंची. मातृदेवो भव पितृदेवो भव, किती सामर्थ्य आहे त्यांच्यामध्ये. पुढे जाऊन सांगू का, माय बाप केवळ काशी, माय बाप केवळ काशी, माय बाप केवळ काशी, माय बाप केवळ काशी. त्याने न जावे. महाराज आई बापाचं महत्व वर्णन करताना सर्व तीर्थक्षेत्रामध्ये आपल्या घरामध्ये असलेलं जे तीर्थक्षेत्र त्याचं वर्णन करतात. जगात अनेक तीर्थक्षेत्र आहेत, अनेक काही कोट्यावधी आहेत, पण त्याच्यामध्ये 108 तीर्थक्षेत्र प्रमुख आहेत. त्या 108 तीर्थामध्ये 2 तीर्थक्षेत्र अशी भूतलावर वर्णन केलेली आहेत, ज्याचं विशेष वर्णन केलेलं. एक महाराष्ट्रामध्ये आणि दुसरं उत्तर प्रदेशामध्ये. आणि पितृऋणातून मुक्ती देणार आजच्या अभंगात ज्याचं वर्णन आहे ते बिहार राज्यामध्ये. या 2 क्षेत्रापैकी महाराज सांगतात बाबा ते तीर्थक्षेत्र आई वडिलांच्या चरणामध्ये तुम्हाला प्राप्त होणार आहे. न जावे
त्याचं महत्व तीर्थक्षेत्राचं वर्णन करताना महाराज सांगतात बाबा तसे अनेक ऋण आहेत आपल्यावरती. ही कर्मभूमी आहे, जन्मभूमी आहे. कर्म दुसरीकडे करताच येत नाही. स्वर्गामध्ये कर्म करता येत नाही, कैलासामध्ये कर्म करता येत नाही, ब्रह्मलोकामध्ये कर्म करता येत नाही. एवढंच नाही, तू वैकुंठामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात तिथं काहीच करता येत नाही. वैकुंठी जाऊन काय बा करावे, उगीच बैसावे, मौन व्रत, तिथं जप करता येत नाही, भजन करता येत नाही. काही कर्मभूमी एकच, जिचं नाव ही जन्मभूमी आहे, आपली आहे. भारत माता म्हणजे ही कर्मभूमी आहे. कर्म इथं करता येत. या कर्मभूमीवरती असं एक ठिकाण आहे बाबा. अनेक ऋणापैकी जसं देव ऋण आहे, गुरु ऋण आहे, शास्त्र ऋण आहे, मातृपितृ ऋण आहे, त्याचबरोबर मातृभूमी ऋण आहे, समाज ऋण आहे. अनेक ऋण आपल्यावरती आहेत. त्याच्यात आपलं आयुष्य आहे. पण त्या ऋणामध्ये विशेष ऋण आहे जो आई वडिलांचं ऋण आहे, ज्याच्या पोटी आपण जन्म घेतलेला आहे. त्या मातृपितृ ऋण, त्या ऋणाला स्मरण, ती हयात आहे तोपर्यंत त्यांची मनोभावे सेवा, आणि गेल्यानंतर त्यांच्या सद्गती करता या कर्मभूमीवरती अशा प्रकारचं कर्म आहे. म्हणून त्या पितृऋणातून मुक्ती देणारं एक ठिकाण आहे. कुठे येतं ते? बिहार राज्यामध्ये. ऐका, ज्याला पितृगया म्हणून नाव आहे. कोण कोण गेलं बिहारला? गयेला कोणी गेलेला आहे का इकडे? नाही. एक जगातलं एकमेव ठिकाण आहे. ऐका, जगातलं एकमेव ठिकाण, भगवान विष्णूंचं चरण कमल, एक पदचिन्ह ज्या ठिकाणी उमटलेलं आहे त्याला म्हणतात पितृगया. तर गया हे नाव कशावरून पडलं? तर एक गयासुर नावाचा राक्षस आहे. तपश्चर्या, उग्र अशा प्रकारची तपश्चर्या. मग देवाचं वरदान, भगवान शंकर प्रसन्न झाले. सगळ्याला कल्पना आहे. आणि भगवान शंकर असं दैवत आहे, थोड्या सेवेनं प्रसन्न होणारं दैवत. थोडी सेवा केली, इतकी थोडी सेवा केली, काय सेवा, किती प्रसन्न होईल. म्हणून तर त्या देवाला काय म्हटलं? भोळा देव म्हटलं गेलं. भोळा देव. एका चोराला काही चोरी करायला कुठंच काही मिळालं नाही. म्हटलं आता घरच्यांना काय घालू, उपाशी मरतील. मग म्हटलं चला मंदिरात पाहू काय. का भगवान शंकराचं मंदिर आहे. इकडे तिकडे पाहू लागला, काहीच दिसेना. आता म्हणलं काय करावं. शेवटी त्याने दिसली, मला वाजवण्याची घंटा नाही का, पण ती घंटा बांधलेली होती पिंडीच्या वरती. पिंडीच्या कडेने तो फिरू लागला की घंटा चोरून विकून टाकावीन, घरच्यांना खाऊ घालावं. पिंडीच्या कडेने तो फिरू लागला, घंटा कुठूनच त्याच्या हाताला येईना. त्याचा नावीत झाला का, पोट आहे ना हो. पण नुसतं एकट्याचं पोट नाही, घरादाराचं पोट त्याला भरायचं होतं. आणि पोट कसं आहे माहिती का? ये पेट बडा बाका, ए पेट बडा बाका, सबको लगा दिया धोखा. देख फकीरा, देख सन्यासी, घर घर मागत टुकराए. पेट बडा बाका, वितभर पोटासाठी पहा केवडी आटाटी. पोट मोठे अणिवार अणिवार, हिंडवी तसे दारोदार. नावीला झाला गड्याचा, चोराचा. पिंडीव पाय दिला. कुठं पाय दिला? पिंडीवर पाय दिला आणि घंटा काढू लागला. आणि तो देव इतका भोळा प्रसन्न झाला. पार्वती म्हणते अहो तुम्हाला भोळ म्हणते ते काही चुकीचं नाही. म्हणजे पार्वती काय झालं? अहो तो का सेवा केली, पूजा केली का काय, तुम्ही का प्रसन्न झाले? भगवान शंकर सांगतात पार्वती, अगं अनेक भक्त मला बिल्वपत्र वाहतात, मला फूल वाहतात, मला दूध वाहतात, मला पाणी वाहतात, असे अनेक भक्त मी पाहिलेत. पण मला शरीरच वाहणारा भक्त मी आज पाहिलाय म्हणून प्रसन्न झालो. इतका शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती. म्हणून शिव हा भोळा आहे, थोड्या शिवेने प्रसन्न होणारा दैवत आहे. ते भगवान शंकरजींनी वरदान दिलं, उन्मत्त झाला. पुन्हा सगळ्या देवाला संकट पडलं, मग त्याला मूर्छित केलं, त्याच्या छातीवर यज्ञ आरंभ केला ब्रह्मदेवाच्या साक्षीने.
विशाल काय देह, विशाल काय. आता जे गयेला गेले असतील त्यांच्या लक्षात येईल विशाल काय त्या ठिकाणी शिळा आहे. शिळा मराठी भाषेमध्ये शिळा आहे. ते शिळा म्हणजे त्या गयासुराचं शरीर आहे. आणि मग यज्ञ चालू असताना गयासूर हलू लागला. यज्ञ विध्वंस झाला तर सगळ्याला दोष लागेल म्हणून देवांनी भगवान विष्णूंची प्रार्थना केली. भगवान विष्णू प्रसन्न झाले आणि भगवान विष्णूने त्याच्या छातीवरती एक पाय दिला. यज्ञ पूर्णत्वाला गेला. पण ज्याच्या देहावर यज्ञ पूर्ण झाला त्या गयासुरावर भगवान विष्णू प्रसन्न झाले. आता मात्र देवाला संकट पडले. म्हणजे भगवान शंकर प्रसन्न झाले, एवढं संकटात आपल्याला या असुराने टाकला. आता तर भगवान विष्णू प्रसन्न झाले, आता काय मागतोय हा आणि काय नाही असं कोडं पडलं सर्व देवतांना. त्या गयासुराला भगवान विष्णू सांगतात, मी तुझ्यावर प्रसन्न आहे, माग तुला काय मागायचे ते. पण एक सांगू का, भगवान विष्णूंच्या चरण स्पर्शाने त्याच्या दुर्बुद्धीचा, वाईट वृत्तीचा नाश झाला. हे भगवंताच्या चरण कमलाचं सामर्थ्य आहे. 14 वर्षाच्या वनवासामध्ये राम प्रभू चालता चालता पायाची धूळ एका शिळेवर पडल्याबरोबर तिचा काय झाला, उद्धार झाला. जिचं नाव अहिल्या आहे. ते चरण कमलाचं सामर्थ्य आहे. दुर्बुद्धीचा नाश झाल्याबरोबर गयासुराने सांगितलं, देवा मी प्रसन्न असाल तर आज माझं एक मागणं आहे, माझ्या छातीवरती हे तुमचं चरण कमल असंच राहू द्या. पण माझाच असा या चरण कमलाने उद्धार होतोय, तसाच उद्धार आपल्या पितरांकरता या चरण कमलावर जो जो पिंड अर्पण करेल त्या सर्व पितरांचा उद्धार व्हावा अशी मी इच्छा व्यक्त करतो. असं वरदान मी तुमच्याकडून मागतो. म्हणून अशा प्रकारचं वरदान मागितल्याबरोबर भगवान विष्णूंनी तथास्तु असं त्याला वरदान दिलेलं आहे. आणि त्या ठिकाणी जगद्गुरु तुकाराम महाराज स्वतः जातात आणि स्वतःच्या हस्ते आपल्या पितरांकरता पिंड अर्पण करतात. त्याच गोड वर्णना भंगाच्या प्रथम पिंड पदावरे, पिंड पदावरे, पिंड पदावरे, पिंड पदावरे, पिंड पदावरे हो, पिंड पदावरे, पिंड पदावरे, पिंड पदावरे, हे पिंड पदावरे, पिंड पदावरे, पिंड पदावरे, पिंड पदावरे, पिंड पदावरे, पिंड पदावरे, पिंड पदावरे हो, पिंड पदावरे, दिला पुनी करे, दिला लिए माझे झाले गयावरजन, माझे झाले गयावरजन, माझे झाले गयावरजन, माझे झाले गयावरजन, दिला पुले करे, दिला पुले करे, दिला पुले करे, माझे झाले गयावरजन, माझे झाले गयावरजन, भंगाच्या प्रथम चरणामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज त्या तीर्थक्षेत्राचं महत्व वर्णन करतात. बाबा पिंड आताच पूजा झाली, तिन्ही सुपुत्रांनी आपल्या पित्याकरता त्या ठिकाणी पिंडदान केलेलं आहे. भाताचं एक पिंड आहे,
पितरांकरता जो पिंडदान करतात. आणि दुसरा एक पिंडाचा अर्थ तुम्हाला सांगू का? दुसरा पिंडाचा अर्थ हे शरीर म्हणजे सुद्धा काय आहे? जिने दिले त्याचे द्यावा पिंडदान, दिले त्याचे द्यावा पिंडदान, जिने दिले त्याचे द्यावा पिंडदान, जिने दिले त्याचे द्यावा पिंडदान, हे उत्तीर्ण चरण धरो निभावे, उत्तीर्ण चरण धरो निभावे, उत्तीर्ण चरण धरो निभावे, उत्तीर्ण चरण धरो निभावे. जिने दिले त्याची द्यावा पिंडदान, उत्तीर्ण चरण धरो निभावे, उत्तीर्ण चरण धरो निभावे. जिने दिला पिंडदान, उत्तीर्ण चरण सर्व भावे, उत्तीर्ण चरण धरो निभावे, दिली द्यावे पिंडदान. शरीराला सुद्धा काय म्हटलंय? पिंड म्हटलं. देह हा पाचाचा पाचनाचा तो दिलेला पिंडच आहे. ऐका चला, म्हणून तो पिंड पदावरी, पद या शब्दाचा अर्थ चरण. दिला पुली करी माझ्या स्वहस्ते, मी माझ्या पितरांकरता भगवान विष्णूंच्या चरण कमलावर काय केला? पिंड अर्पण केला. आणि त्या ठिकाणी पितरांकरता पिंड अर्पण केल्यावर झालं काय? माझे झाले हो गयावर जन, माझे झाले हो गयावर जन, माझे झाले गयावर जन, माझे झाले गयावर जन, माझे झाले हो गयावर जन, माझे झाले 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 गयावर जन, फिटले पितरांचे ऋण, माझे झाले गयावर जन, फिटले पितरांचे ऋण, माझे झाले गयावर जन, माझे झाले गयावर जन, सर्व हाताने टाळी, मुखाने नामचिंतन, तीन सूत्रप्रती या ठिकाणी उमाशे परिवारातले पुढे यायचे आहे. कुंडली कवरदार विठोर श्री ज्ञानदेव हरिनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जोगदूत तुकाराम महाराज की जय, बोलो रे भाई सब संतन की जय. विठोबार गोमाई, विठोबार गोमाई. नामचिंतन रूपी श्रद्धांजली या ठिकाणी. आणि 5 मिनिटांमध्ये आपल्याला सेवा संपवायची आहे. तोपर्यंत फुलं वाटायचं काम करायचं आहे. बसलेल्या सर्वांना अतिशय शांततेमध्ये सर्वांनी फुलं घ्या. 5-10 मिनिटांमध्ये सेवा आपल्याला संपवायची आहे. ज्या नामाने अतिशय उद्धार होण्याची ताकद ज्याच्यामध्ये आहे, ज्या नामाचा अखंडपणे भगवान शिवजी जप करतात, असं प्रभू रामचंद्रांचं विश्वावर अधिराज्य करणारं नामचिंतन आहे. सर्वांनी पाठीमागे म्हणायचं आहे, श्रीराम
जय राम जय जय राम श्री राम जय राम जय श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय जय राम श्री राम जय राम श्री राम जय जय राम श्री राम जय राम जय राम श्री राम जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम 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 जय राम विठ्ठल विठ्ठल मंत्र सुपासमंत ज्या नामाने दुमदुमून निघालाय ज्ञानदेव तुकाराम ज्ञानोबा तुकाराम आणि विठ्ठल नामाचा गजर या महाराष्ट्राच्या पावनभूमीत आलेला आहे. त्या पांडुरंगाच्या भेटीकरता निघालेला एक एक पडलेलं पाऊल हा यज्ञ ठरतोय दादा. नाम घेता वाट चाली यज्ञ पाऊला पाऊली गबघे गरजे पंढरपुर अवघे गरजे पंढरपुर चालला नामाचा गजर 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 टाळ घोष कानी टाळ घोष कानी ध्यानी विठ्ठलाची मूर्ती ध्यानी विठ्ठलाची मूर्ती नाम रंगी रंगले हो नाम रंगी रंगले हो नाम रंगी रंगले हो चंद्रभागानी अवघे गरजे पंढरपुर आवगे गरजे पंढरपुर चालला नामाचा गजर चालला नामाचा काय होईल त्यानं इडा पिडा टळूनी जाती ध्येहाला याला भे मुक्ती नाम रंगी रंगले हो संतांचे माहेर अवघे. म्हणून निघालेत सगळे आपण पण चलूया सगळे चला हो पंढरी जाओ जीवाचा जीव लगा पाहू हे जीवाचा जीव लगा पाहू जीवाचा जीव लगा पाहू चला हो पंढरी जाऊ चला हो पंढरी जाऊ जीवाचा जीव लगा पाहू जीवाचा जीव लगा पाहू. भगवत नामचिंतना या नामचिंतनाची श्रद्धांजली आज बापूंच्या चरणी अर्पण करतो. त्यांचे तीनही सुपुत्र असणारे पोपटरावजी दौलती उमासे
PSI म्हणून रिटायर झालेले. त्याचबरोबर द्वितीय चिरंजीव ईश्वर ओमासे ॲडिशनल SP. त्याचबरोबर तृतीय चिरंजीव असणारे मोहनरावजी उमासे मुख्याध्यापक. मला त्याचे गोड वाक्य आठवतं बघा, देश सेवा, आणि त्याचे तुमच्या याच्यावरती वर्दीवरती लिहिलेले असतात अक्षर. काय लिहिलेले असतात? सदरक्षणाय आणि खल निग्रहणाय. पोलिसांच्या वर्दीवरती अक्षर लिहितात. सदरक्षणाय सज्जनांचं रक्षण करणं आणि खल निग्रहण. हे वाक्य कुठलं आहे? भगवान कृष्ण परमात्म्याने गीतेमध्ये सांगितलंय. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां आणि विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युग युगे. याला म्हणतात सदरक्षणाय आणि खल निग्रहणाय. दोन चिरंजीव या क्षेत्रामध्ये देशसेवा आणि दुसरी ज्ञानसेवा. मुख्याध्यापक ज्ञान आणि ही काय ज्ञानाचा दिवा एकदा प्रकाशित झाला बघा, ते कुणी वाटा त्याच्यातला घेऊ शकत नाही. संपत्तीतल्या वाट्याला अनेक जण आहेत, पण ज्ञान ज्याने मिळवलं त्याचा वाटेकरी कोणी नाही, त्याला वाटा नाही. म्हणजे 3 चिरंजीव. त्याचबरोबर एक कन्या असणारी पार्वतीबाई हेमंत डोळे, छत्रपती संभाजीनगर, आपले बिलरवाडी नाही का. हां, अशा प्रकारचे 4 अपत्य बापू आणि सुशीला आईसाहेब या दोघा उभयतांना भगवान परमात्म्याने दिले. सुसंस्कार ज्यांनी केले. आणि बापू म्हटलं की बघा, आज या नातवंड आहेत, नाती नातवंड आहेत, पण नातवंडाला बाकीचं गावातलं कोणी ओळखायचं नाही, कारण सगळे बाहेर. मग कोणाचा मुलगा, अरे बापूंचा नातू रे. इथं फेटा पाहिल्याबरोबर, फेटा ही एक वेगळी ओळख होती बापूंची. इथं बसलेले असायचे आणि आमची कधी भेट होऊ द्या, जाता येता कळसवरून पाहिल्याबरोबर बापूने हातवर करावा, हसत मुखाने सर्वांशी बोलावं, प्रेमळ व्यक्तिमत्व. आणि एक आहे, माणसाला सगळ्यालाच निघून जायचं, ही मृत्यू लोक आहे हो. हा, सगळ्याला निघून जायचं, पण मृत्यू नंतर सुद्धा ज्याचं नाव पाठीमागं शिल्लक राहतं, अशा काहीतरी कर्म आपल्या जीवनामध्ये, कीर्ती आपल्या जीवनामध्ये झाली पाहिजे मृत्यूनंतर सुद्धा. कबीर महाराजांचं गोडपद सांगून जाईल. कबीरा जब हम पैदा हुए जग हसे हम रोए ऐसी करनी कर चलो तुम हसे जग रोए. तुझ्या करता परक्याच्या डोळ्यात अश्रू उभे राहावेत, तेव्हा तुझ्या जाण्याला सुद्धा अर्थ प्राप्त होतो दादा. तुझं जाणं ठरत नाही, ते पाठीमाग राहणं ठरतं दादा. उत्तमची उरे कीर्ती मागे मरावे परी कीर्ती रूपे उरावे. कधी घडतं, जो माणूस नुसता स्वतः करता नाही, परा करता, समाजा करता, दुसऱ्या करता त्याच्या जीवनामध्ये काही जगणं झालं ना, तो पाठीमाग शिल्लक राहतो. म्हणून अशा प्रकारची कीर्ती ज्यांनी केलेली नाव पाठीमाग ठेवला. इंदापूर पंचायत समितीचे मला वाटतं हे होते ना सभा, सदस्य होते, ग्रामपंचायत सदस्य होते. 10 वर्ष जवळजवळ त्यांनी या राजकीय क्षेत्रामध्ये जीवन घालवलेलं आहे. आणि एक वेगळा ठसा आणि दुसरी बाजू सुसंस्कार आपल्या लेकरांना या ठिकाणी दिलेत. म्हणून आज प्रत्येक क्षेत्रातला व्यक्ती या ठिकाणी हजर आहे. शैक्षणिक क्षेत्र असेल, आध्यात्मिक क्षेत्र असेल, राजकीय क्षेत्र असेल, सामाजिक क्षेत्र असेल, त्याचबरोबर शासनाच्या नोकरीमधले सगळे 3 जण असल्यामुळे त्या क्षेत्रामधील मान्यवर मंडळी, त्याचबरोबर स्नेहसंबंधी परिवार या ठिकाणी उपस्थित असण्याला एकच कारण आहे, माणूस जोडावा लागतो. हा जोडतो फक्त माणुसकीने. पैशाने माणसं जोडली जातात हे चूक आहे. माणुसकीने माणूस जोडला जातो. म्हणून या 3 लेकरावरती सुसंस्कार, 4 अपत्यावरती सुसंस्कार करणारे बापू आणि त्यांच्या प्रित्यर्थ आज प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं या ठिकाणी गोड अशा प्रकारचं नियोजन करणारे आमचे सुनीलजी, या तिघांचीही जबाबदारी सुनीलवरती सोपवल्यानंतर आमचे परमश्री सुनीलरावजी सुंदर नियोजन या ठिकाणी केले. गोड गायक, गोड गुणीजन, गोड कलाकार, त्याचबरोबर
कार्यक्रम आल्याबरोबर पहिले जे आठवतात ते आमचे सतीशजी सुबनावळ, अकोले पोलीस पाटील, सतीश साऊंड सिस्टीम. का त्याचं कारण आहे, याला सांगितलं का मी एक शब्द तरी त्याला कोणी सांगावंच लागत नाही. पकवाजाचा सकर पेटी गायक न सांगता ज्याला कळतं तो म्हणजे सतीश आहे. त्याच्याकरता एकदम जोरदार टाळ्या वाजतात. दुसरी बाजू या कार्यक्रमाचं लाईव्ह शूटिंग ज्या चॅनलच्या माध्यमातून आता चालू आहे, राजमुद्रा ग्राफिक्स, राजमुद्रा यूट्यूब चॅनल, अतिशय थोड्या दिवसामध्ये ज्यांनी आपलं नाव लौकिक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवलं असे म्हणजे सहदेवजी भराटे यांच्याकरता एकदा टाळ्या वाजवा सर्वांनी. अखंडपणे तुम्हाला कायमस्वरूपी हा कार्यक्रम पाहायचा कधीही म्हटलं तरी त्याचे शूटिंगचं नियोजन सुनीलने आम्ही बसून त्या ठिकाणी केलेलं आहे. म्हणून त्यांची प्रार्थने उपस्थिती तुम्हा सर्वांच्या उपस्थितीमध्ये झालेली सेवा अर्पित करतो. तुका म्हणे माझे भार उतरले ओझे, माझे झाले गयावर्जन, फिटले पितरांचे ऋण. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज